नवी मुंबई के विविध मुद्दों को लेकर फिर एक बार ऐरोली के विधायक गणेश नाइक ने मनपा मुख्यालय पहुंचकर आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात की, जहां इस बैठक में नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक तथा जनप्रतिनिधि और पदाधिकारी उपस्थित थे। इस पूरी बैठक में प्रकल्पग्रस्तों और झोपड़पट्टी वासियों का मुद्दा सबसे खास चर्चा का रहा, जहां इस बैठक में गणेश नाइक ने आयुक्त के समक्ष इन मुद्दों को रखते हुए गांव ठाणों में प्रकल्पग्रस्तों द्वारा निर्माण गर्जेपोटी घरों के अलावा झोपड़पट्टी धारकों के घरों को नियमित करने की मांग प्रमुख रूप से की। गणेश नाइक ने कहा कि अन्न वस्त्र के साथ ही निवारा इंसान की बुनियादी जरूरत है। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1 जून 2023 ला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते। त्या निर्देशाच्या अनुषंगानं सिडको, MRDC, MMB, MMRDA या अधिकाऱ्यांनी कामाचा उरक न केल्यामुळे विधान भवनामध्ये मी सात्विक संताप व्यक्त करून त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधीच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर दिलं की लवकरच या बाबतीत बैठक होईल अधिवेशन संपण्याच्या अगोदर। पण अधिवेशनाच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये शेवटच्या 2-3 दिवस तर पाणीच भरलं होतं आणि म्हणून बदल्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली, त्यांनी सांगितलं त्यांना की हे 2-4 दिवस गडबडीत, त्याच्यानंतर तुम्ही बैठक अधिकाऱ्यांना लावायला सांगा, त्याच्यातून निर्णय घ्या। तर त्याप्रमाणे बैठक झाली आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी सिडकोचे भूखंड, MRDC भूखंड जे आपल्या नगरसेवकांनी महासभेमध्ये मांडले होते त्याच्यातले कमीत कमी किती भूखंड आपल्याला पाहिजे त्यासाठी आग्रह धरायचा आणि जर ते नाही झाले तर पुन्हा पुढच्या अनुषंगानं काय भूमिका घ्यायची ती मी निश्चित ठरवणार आहे। परंतु मला विश्वास आहे की त्याच्यातून म्हणजे प्रधान सचिव नगरविकास सकारात्मक आहे। त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना, MRDCच्या अधिकाऱ्यांना, MMRDAच्या अधिकाऱ्यांना, MMBच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की बाबा या शहराच्या हिताकरता आपण आपली जी काय कर्तव्य भावना ती जपली पाहिजे की या 7-8-10 दिवसांमध्ये त्याच्यातून निर्णय येईल असं मला वाटतं। आता राहिला आता मोरवे धरण स्वतः आपण येऊन सुद्धा आपल्या शहरामध्ये पाण्याच्या तुटवडा आहे। मी स्पेसिफिकली आयुक्तांच्या माध्यमातून आपले अतिरिक्त आयुक्त अरविंदजी शिंदे यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा पदभार आहे की एकूण बारवी धरणातून आपल्याला पूर्वी किती पाणी सँक्शन झालेलं आहे, त्याच्यातलं किती पाणी मिळते, बारवीचं उंची वाढवल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्त लोकांना 70 लोकांना आपल्याकडे नोकऱ्या दिल्या, त्याच्या बदल्यात आपल्याला काही पाणी द्यायचं कबूल केलं होतं। एकूण मुरबे धरणाचं विणारं पाणी, मोरबे धरणाचं पाणी अन्य शहरांना किंवा अन्य गावांना दिलं जाते, त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं? शेवटी मोरबे धरण अतिशय परिस्थिती आर्थिक चांगली नसताना 500 कोटीचं धरण नवी मुंबईच्या जनतेनं घेतलं, तर त्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याची भूमिका असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। किंबहुना भविष्य काळामध्ये इतकी लोकसंख्या वाढणार आहे म्हणून भिरा डॅममधून साधारणपणे 1000 MLD पाणी आपल्या शहराकरता आणण्याकरता राज्य शासनाकडे तुम्ही प्रस्ताव मांडा, तो प्रस्ताव पास करा आणि तो पाणी जर आपल्याकडे आला तर भविष्य काळाकरता आपल्या शहराची अडचण दूर होईल। आणि तुम्ही आताचा जो पाणी पुरवठा आपल्याकडे जो उपलब्ध आहे त्याचं वितरण कसं होतं, म्हणजे ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, देरूळ फेज 1, फेज 2, सीवूड, CBD, त्याचबरोबर MRDC परिसरातल्या आपल्या झोपडपट्टीचा परिसर, तर त्या ठिकाणी आपल्या शहरातील नागरिकांची कुचंबना न व्हावी याच्याकरता तुम्ही काय नियोजन कराल ते मला सांगा।
आणि ते जर आम्हाला जर नाही पटलं तर त्याच अनुषंगाने आम्ही आमची भूमिका तीव्र करू, अशा प्रकारची भूमिका आम्ही सांगू. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.